नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याचे चटपटीत असे 2 प्रकार पाहणार आहोत. असे शेंगदाण्याचे 2 चटपटीत प्रकार जे आहेत ते आपल्याला वेगवेगळे आता श्रावण महिन्यामध्ये सण येत आहेत आणि गोडाधोडाचे प्रकार आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात होत असतात. त्यामुळे चटपटीत असं काहीतरी खावंसं वाटतं तेव्हा असा हा झटपट होणारा आणि एक तोंडाची चव वाढवणारे असे हे 2 पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. चला तर असे हे चटपटीत पदार्थ शेंगदाण्यापासून कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे. बघा इथं मी फुल्ल 1 वाटी इथं शेंगदाणे घेतलेले आहेत आणि असे जे शेंगदाणे घ्यायचे की ते जे मोठे-मोठे असतात. आता काय करायचं एक भांडं घ्यायचं त्याच्यावरती एक चाळण ठेवायची आहे आणि आपण 1 फुल्ल वाटी शेंगदाणे घेतले होते त्यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजे हे शेंगदाणे धुवून घ्यायचे. कारण आपल्याला यामध्ये जे शेंगदाणे आहेत ते भिजवलेले शेंगदाणे हवे आहेत. त्यामुळे आपण थोडं-थोडं पाणी टाकून हे छान असं भिजवून घ्यायचे आहेत. बघा आणि त्यातलं नंतर आपण या चाळणीतून काय करायचं हे पाणी निथळून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीनं असं हे पूर्ण शेंगदाणे आपण भिजवून घ्यायचे. म्हणजे पाणी जसं लागेल तसं टाकायचं आणि छान असं हे शेंगदाणे भिजवून घ्यायचे. आता काय करायचं थोड्या वेळासाठी हे बाजूला ठेवायचं आणि त्यानंतर आपण एक बाऊल घ्यायचा आणि त्या बाऊलमध्ये एक अर्धी वाटी मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे आपण इथं तांदळाचं पीठ टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं त्यामध्ये मी जी आपली जिरेपूड असते ती एक अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि त्यानंतर मी इथं चाट मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं आपण काय करायचं एकजीव करून घ्यायचं. म्हणजे या पिठामध्ये हे सगळे मसाले काय झाले पाहिजेत मिक्स झाले पाहिजेत. आता काय करायचं जे आपण शेंगदाणे भिजवून ठेवले होते ते शेंगदाणे यामध्ये टाकायचे आणि मस्त असं हे हलवून घ्यायचं. आता हे सगळं आपण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. इथे चाट मसालाऐवजी तुम्ही थोडासा अर्धा लिंबू देखील टाकू शकता. आता काय करायचं हे कोरडं दिसत आहे थोडंसं पीठ आपल्याला त्यामुळं आपण थोडं-थोडं यामध्ये पाणी घालणार आहोत. एकदम पाणी वतायचं नाही. काय करायचं थोडं-थोडं पाणी घालून आपल्याला हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे. एकजीव म्हणजे काय पूर्ण हे जे पीठ आहे ते शेंगदाण्याला पूर्ण लागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. होता होईल तेवढं आपण पाणी इथं कमीच वापरायचं आहे म्हणजे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. आता काय करायचं हे मिश्रण तर तयार झालेलं आहे. आता काय करायचं कढई ठेवायची आहे. कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे आणि आपण आता हे एक-एक करून शेंगदाणे सोडायचे आहेत. जे मिश्रण आपण शेंगदाण्याला लावलेलं आहे ते एक-एक करून सोडायचं आहे. एकदम शेंगदाण्याचं जे मिश्रण आहे ते टाकायचं नाही. काय करायचं थोडं-थोडं आपण एक-एक असं या पद्धतीनं हे शेंगदाणे या तेलामध्ये सोडून द्यायचे आहेत. सर्वप्रथम आपण इथं गॅस थोडासा मोठा ठेवायचा आहे आणि जेव्हा आपण शेंगदाणे फर्स्ट टाईम टाकतो तेव्हा नंतर आपण हा गॅस काय करायचा आहे मीडियम साईडवरती करून आपल्याला हे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे. बघा इथं पाहू शकता की मस्त असे हे आपले आता आपण शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट येत आहे. तुम्ही पाहू शकता. आता काय करायचं छान असं हे कुरकुरीत होईपर्यंत भाजले गेलेले आहेत. कलर चेंज झालेला आहे म्हणजे छान असं कुरकुरीत भाजलेले आहेत. आता काय करायचं थोडं-थोडं आपण हे यामध्ये चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे झाऱ्यामध्ये आणि हे शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. आता तुम्हाला दाखवते इथं दुसऱ्या स्टेपमध्ये पण मी इथं शेंगदाणे भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकता. एकदम शेंगदाणे टाकायचे नाहीत. ही मात्र टीप आपण जरूर लक्षात ठेवायची आहे. कारण एकदम टाकले तर काय होतात असे गट्टे तयार झाल्यासारखे होतात आणि व्यवस्थित कुरकुरीतपणा पण येणार नाही. त्यामुळं काय करायचं एक-एक शेंगदाणे टाकून मस्त असं फ्राय करून घ्यायचं. बघा इथं आपण सगळे शेंगदाणे काय केलेले आहेत हे तळून घेतलेले आहेत. व्यवस्थित असं छान फ्राय झालेले आहे. कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कुरकुरीत झालेले आहे. तुम्ही याचा आवाज देखील ऐकू शकता की मस्त असं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं सर्व करायचं. काय करायचं जेव्हा तुम्ही हे लगेचच खाणार असाल तेव्हाच तुम्ही कोथिंबीर टाका. त्या व्यतिरिक्त टाकायची नाही. चला तर आता आपण शेंगदाण्याचा हा दुसरा प्रकार बघूया. मस्त असा चटपटीत असा हा प्रकार दुसरा बघूया. त्यासाठी मी इथं घेतलेला आहे एक गॅसवरती कढई ठेवलेली आहे
आणि त्यामध्ये 1 वाटी शेंगदाणे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे आपल्याला भाजायचे आहेत. आता हे शेंगदाणे भाजताना तुम्ही लक्षात ठेवायचे आहे, जास्त अगदी करफूस होईपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे नाहीत. थोडंसं अर्धं कच्चं राहिले तरी देखील चालतात, कारण फक्त आपल्याला याची साल निघायला पाहिजे इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत. ही टीप मात्र जरूर लक्षात ठेवायची आहे. इथं काय करायचं आहे, फक्त साल निघेपर्यंत बघा तुम्ही पाहू शकता की इतपतच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. आता काय करायचं, गॅस बंद करायचा, अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आणि एका सुती कापडावरती इथं आपण हे शेंगदाणे टाकायचे आहेत. बघा गॅसवरती ठेवून द्यायचं नाही, असे छान सुती कापडावरती हे शेंगदाणे टाकले की त्याची साल लगेचच निघू शकते. एक 5 ते 10 मिनटामध्ये लगेचच हे शेंगदाणे गार होतात आणि थंड झाल्यानंतर बघा लगेचच याची सालवरची जी आहे ती निघून जाते. तुम्ही पाहू शकता की इथं सगळ्या शेंगदाण्याची काय केलेली आहे, साल काढून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला हे शेंगदाणे अर्धे अर्धे करायचे आहेत. आता काय करायचं, गॅसवरती एक कढई ठेवायची, त्यामध्ये 1च चमचा आपल्याला तेल टाकायचं आहे आणि त्यामध्ये हे शेंगदाणे टाकून द्यायचे आहेत. आता टाकायचं आणि मस्त असं फ्राय करायचं. जास्त तेलाचा वापर करायचा नाही. 1च चमचा तेलामध्ये आपण हे शेंगदाणे छान असे फ्राय करायचे आहेत. जसजसे आपण भाजेल तसं ते कुरकुरीत होत जातात. त्यानंतर 1 चमचा हळद टाकायची आहे. पुन्हा एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे. गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे. अगदी लहान आचेवरतीच आपल्याला ही प्रोसिजर करायचे आहे. आता काय करायचं, थोडासा त्याला कुरकुरीतपणा आलेला आहे, म्हणजे थोडेसे शेंगदाणे भाजलेले आहे. आता एक अर्धा चमचा यामध्ये मी जिरेची पूड टाकणार आहे. त्यानंतर लाल तिखट आपल्याला आवडीनुसार टाकायचं आहे आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये मी साखर थोडीशी मी टाकलेली आहे, म्हणजे अगदी बारीक करून साखर घेतलेली आहे. ती साखर मी यामध्ये टाकलेली आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता की मस्त असा कलर देखील आलेला आहे. आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर मी यामध्ये चाट मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे. तुम्ही लिंबू पण टाकू शकता, पण लिंबूनं काय होतं, मऊ पडतं. मग लिंबू तुम्ही लगेचच खाणार असाल तर लिंबू यूज करू शकता आणि जर तुम्हाला हे स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही काय करायचं, चाट मसाला टाकायचा आहे. बघा अतिशय भन्नाट कलर पण आलेला आहे आणि चवीला म्हणाल तर अतिशय उत्कृष्ट आणि भन्नाट चवीचा हा शेंगदाण्याचा चटपटीत प्रकार होणार आहे. तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे. बघा तुम्ही आवाज देखील त्याचा पाहू शकता की अतिशय कुरकुरीत होतात. जास्त ह्याला कढईवरती भाजत बसायचं नाही. चला तर ह्या 2 शेंगदाण्याच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा.